नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2000 रुपयांचं जे क्रेडिट असणार आहे तो मेसेज लवकरच टाकला जाणार आहे। कारण आता सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की सर 9वा हप्ता नक्की कधी येणार आहे। सर्व शेतकऱ्यांची आता चिंता मिटलेली आहे, कारण 9व्या हप्त्याचं वितरण आता त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। 2000 रुपयांचं जे क्रेडिट होणार आहे ते कधी होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आणि काय केल्यानंतर होणार आहे। सर्वात महत्त्वाचे 3 काम सुद्धा शासनाने सांगितलेले आहेत। कोणते ते 3 काम असणार आहेत ते केल्यानंतरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत आणि कोणते 3 काम असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे पडणार आहेत। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 9व्या हप्त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट शेतकऱ्यांसाठी, सर्व काही जी डिटेल आहे ती आपण या अपडेटच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर शासनाने दिलेली आहे, परंतु हे पैसे नक्की वितरण कोणत्या तारखेला केले जाणार आहे आणि कधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत, हीच माहिती शासनाने दिलेली आहे आणि तीच माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, सर्वात आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे, तीच बातमी आपण पाहणार आहोत। नमो शेतकरी योजनेचे जे पैसे असणार आहेत, नमो शेतकरीसाठी जे 8व्या हप्त्याचं वितरण केलं गेलेलं होतं त्यानंतर आता 9व्या हप्त्याचं वितरण कधी होणार, सर्व शेतकऱ्यांसाठी आतुरता लागलेली होती। सर्व शेतकऱ्यांना 22व्या हप्ता जो आलेला होता PM किसान योजनेचा, त्यानंतर 8वा हप्ता देण्यात आलेला होता नमो शेतकरी योजनेचा, परंतु आता 23वा हप्ता PM किसान योजनेचा आणि 9वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा, अशा पद्धतीने हे वितरण होणार आहे का। सर्व शेतकऱ्यांना एक ओढ लागलेली होती की 2 हप्ते जे आहेत ते एकत्रित वितरण केले जाणार आहेत का, आणि जर केले जाणार असतील तर ते कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत आणि काय केल्यानंतर पडणार आहेत। सर्वात महत्त्वाचं असणार आहे कोणत्या दिवशी आणि कोणता हप्ता। 9वा + 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असल्याची शक्यता सुद्धा आहे, ती सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरण केले जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाच्या ज्या अपडेट असणार आहेत त्या आता आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। हाईप सुद्धा करून घ्या। हाईप केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण काही जी अपडेट आहे ती दररोज आपल्या चॅनलवरती पाहायलाच भेटणार आहे। चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या तारखेला टाकले जाणार आहेत आणि कधीपासून हे वितरण चालू होणार आहे। नमो शेतकरी योजनेमध्ये आपण या अपडेटमध्ये सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। नमो शेतकरीचा 9वा हप्ता कधी जाहीर झालेला आहे, कधी पडणार आहे, त्याचा JR कधी प्रसिद्ध होणार आहे। 8वा हप्ता आला, परंतु आता 9व्या हप्त्याचं काय कधीपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत। दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत कोणत्या दिवशी, किती तारीख असणार आहे, पैसे जमा होणार आहेत, परंतु किती तारीख दिलेली आहे शासनाकडून, याची तारीख किती जाहीर करण्यात आली आणि या जिल्ह्यात या शेतकऱ्यांना पैसे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे कधीपर्यंत येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी असणार आहेत, पहिल्या टप्प्यात किती जिल्हे वितरणासाठी पात्र केलेले आहेत। सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे ती आता आपण जाणून घेणारच आहोत। काळजी करू नका, सर्व शेतकऱ्यांना पैसे येण्यासाठी आपण मदत करणार आहोत आणि काही ज्या शेतकऱ्यांच्या अटी ज्या पूर्ण नसतील त्यासुद्धा आपण सांगणार आहोत कोणते काम करायचं आहे। नमो शेतकरी योजनेचा जर 9वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर शासनाकडून 3 महत्त्वाचे काम जाहीर करण्यात आले आणि या 3 काम शासनाने करायचे सांगितलेले आहेत ते 3 काम आपण पाहणार आहोत। कोणते काम सांगितले, कोणतं काम केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वितरण होणार आहे, अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकता किंवा तुमचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला विलंब सुद्धा होऊ शकतो, तुमचा हप्ता मागे राहू शकतो। सर्व शेतकऱ्यांना हप्ते येतील, परंतु तुमचा हप्ता मागे राहू शकतो। त्यामुळे हे 3 काम अति महत्त्वाचे आहेत, लक्ष देऊ नये का, हे 3 काम अति महत्त्वाचे आहेत, कारण हे 3 काम इतके महत्त्वाचे असणार आहेत की या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर मात्र तुमचा हप्ता रखडला जाऊ शकतो, तुम्हाला हप्ता येऊ शकत नाही। अशा पद्धतीने हे ज्या अटी आहेत त्या शासनाने आता नवीन घातलेल्या आहेत आणि या 3 अटी ज्या असणार आहेत त्या कोणत्या असणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना एक चिंता लागलेली आहे की नक्की ह्या
तीन काम कोणते सांगितलेले आहेत आणि हे तीन काम केले तर 9वा हप्ता लगेच पडणार का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण तीन काम जर केले तर जी तारीख येणार आहे, याचा GR जो प्रसिद्ध होणार आहे, त्या GRच्या तारखेमध्ये जी तारीख असणार आहे त्या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याचं क्रेडिट केलं जाईल. परंतु हे तीन काम अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत आणि 9वा हप्ता त्यानंतरच मिळणार आहे. आता आपण जाणून घेणार आहोत कोणते तीन काम सांगितलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9वा हप्ता येण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना जो असणार आहे ते तीन काम जे सांगितलेले आहेत ते तीन काम अतिमहत्त्वाचे आहेत. पहिलं काम त्यामधील आहे. पहिलं काम आपण लगेच जाणून घेणार आहोत. पहिलं काम आहे लँड सीडिंग करून घेणं. जर जमिनीची माहिती तुम्ही आधार आणि जमिनीची माहिती जर फार्मर ID ला लिंक केली नसेल, लँड सीडिंग करून घेतलं नसेल, तर सर्वात सुरुवातीला पहिलं अर्जंट काम करून घ्यायचं आहे, लँड सीडिंग करून घ्यायची. जर लँड सीडिंग केलं नसेल तरीसुद्धा तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे पहिली गोष्ट जी आहे, पहिलं अत्यंत महत्त्वाचं काम जे आहे ते लँड सीडिंग करून घ्या. दुसरं अत्यंत महत्त्वाचं जे काम आहे ते आहे आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करून घेणं. जर आधार कार्ड आणि बँक खातं लिंक नसेल तर DBTच्या माध्यमातून हे पैसे वितरण केलं जात असतं आणि हे पैसे येण्यासाठी आपलं DBT ऑन असणं गरजेचं असतं, NPCI झालेलं असणं गरजेचं असतं. या दोन गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतात. आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करून घ्या. आधार कार्ड जर बँक खात्याला लिंक असेल तर तुमच्या खात्यात पैसे येण्यापासून कोणीही रोखलं जाऊ शकत नाही. DBTच्या माध्यमातून हे पैसे पडतात. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची तर आहेच, परंतु तिसरी गोष्टसुद्धा इतकी महत्त्वाची आहे की त्यानंतरच पैसे पडणार आहेत किंवा ही काम जर केलं नाही तर सुद्धा पैसे येणार नाहीत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे तीन काम आहेत. तिसरं काम आहे EKYC पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. कारण EKYC जर केली नाही तर तुम्ही यासाठी पात्र नाहीत अशा पद्धतीचा शेरा डायरेक्ट तुमच्या फॉर्मवरती पडू शकतो. त्यामुळे EKYC पात्रतेचे निकष पूर्ण आहेत आणि त्यानंतरच ही EKYC जर केली तर मात्र तुम्हाला हप्ता आपण सांगणार आहोत त्या तारखेलाच पडणार आहे. आपण तारीख जाहीर करणार आहोत, या दिवशीच पैसे पडणार आहेत. कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी पैसे टाकले जाणार आहेत, सर्वात अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि शासनाकडून अत्यंत ऑफिशियली माहिती, खात्रीशीर माहिती जी आलेली आहे त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात येणार आहे आणि GRसुद्धा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यांची यादीसुद्धा समोर आलेली आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे, सर्वात अत्यंत आनंदाची बातमी, सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. पहिली गोष्ट आलेली आहे, पहिला टप्पा वितरणासाठी जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि त्या जिल्ह्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. ते जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेणार आहोत. कोणते जिल्हे असणार आहेत. थेट आर्थिक मदत जी आहे ती सर्व शेतकऱ्यांना केली जात असते आणि या योजनेच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वितरण चालू होणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. परंतु आता आपण जाणून घेणार आहोत कोणते जिल्हे पात्र आहेत आणि त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत सर्व शेतकऱ्यांना कधी पैसे पडणार आहेत. तारीख जाहीर झालेली आहे, ती तारीख आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर जिल्हे पाहणं गरजेचं आहे. कोणते पात्र जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का, या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, हे सुद्धा तितकंच अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पहिला जिल्हा असणार आहे अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा जिल्हा असणार आहे अहमदनगर जिल्हा. दुसरा असणार आहे अकोला जिल्हा. तिसरा आहे अमरावती जिल्हा. औरंगाबाद आहे, बीड आहे आणि नंतर आहे बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे आणि जळगाव आहे. 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुमचं नाव या यादीमध्ये आहे का हे जाणून घ्या. जालना आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे आणि नाशिक आहे आणि पुढे आहे परभणी आहे. या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वितरण होणार आहे. पुणे आहे, सोलापूर आहे, सांगली आहे आणि वाशिम आहे. या जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी खुशखबर आलेली आहे. पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांना 2000 रुपये टाकले जाणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली होती. तीच अपडेट पाहत आहोत. आता आपण संपूर्ण अपडेट पाहिलेली आहे, परंतु सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याकडून आतापर्यंत राहिलेली आहे आणि ती म्हणजे तारीख जाहीर करणे. कोणती
तारीख जाहीर झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी 9वा हप्ता आणि 23वा हप्ता एकाच दिवशी वितरण केलं जाणार आहे. आणि ही जी अपडेट आहे ती संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण अशा प्रकारची तारीख आणि अशा प्रकारची अपडेट खात्रीशीर माहिती अजूनपर्यंत तुम्हाला कोणत्या चॅनलवरती पाहायला भेटलेली नसेल. त्यामुळे ही अपडेट संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशा प्रकारच्या अपडेट आणि महत्त्वाची आता आपण घोषणा करणार आहोत. ऑफिशियली खात्रीशीर माहिती जी आलेली आहे तीच माहिती आपण तुमच्यापर्यंत सादर करत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी पैसे वितरण केलं जाणार आहे. 25 मे 2026 रोजी हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 10 वाजल्यापासून टाकले जाणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता एकाच दिवशी हे PM पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवशी वितरण करणार आहेत. बटन दाबून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात या निधीची वितरणास मान्यता देण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे सर्व शेतकऱ्यांना याच दिवशी पैसे पडणार आहेत, परंतु हे 3 काम केलेले पाहिजेत आणि सर्व काही जर तुमचं कंप्लीट असेल तर तुम्हाला हे पैसे त्या दिवशी पडणार आहेत. काळजी करू नका. सर्वात महत्त्वाची अपडेट जाणून घेतलेली आहे, आनंदाची अपडेट जाणून घेतलेली आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. हाईपसुद्धा करून घ्या. चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.